नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ताना शिंदे लक्ष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, काल आपण एक अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये एक व्हिडिओ टाकला होता। महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यार्थ्यांनी त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं मी अगदी मनापासून धन्यवाद देतो। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन उपक्रम घेऊन आलेलो आहे। बघा, आपणाला परीक्षाभिमुख संपूर्ण राज्यघटना ही उजळणी स्वरूपात बघायची। येणारी राज्यसेवा असेल, कंबाईन गट ब असेल, गट क असेल, या सर्व परीक्षामध्ये राज्यघटना या विषयाचे जे काही 15 गुण असतील, 100% मी तुम्हाला खात्री देतो हे सगळे गुण तुम्हाला मिळतील। फक्त माझी एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नुसता हाच व्हिडिओ नाही तर यापुढचे सगळे जर व्हिडिओ तुम्हाला बघायला पाहिजे असतील तर नक्कीच शिंदे सर लक्ष अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नक्की तुम्हाला यापुढचे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील। चला तर मित्रांनो, आपण जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट उजळणीला सुरुवात करूया। संपूर्ण राज्यघटना तीही परीक्षाभिमुख आणि त्याचा पहिल्या भागामध्ये आपण काही घटक पाहणार आहोत। सुरुवात करूया, चला। मित्रांनो, आपणाला माहित आहे की या येणारी राज्यसेवा असेल किंवा बाकी परीक्षा असतील, या परीक्षेमध्ये आपल्याला राज्यघटना विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। तर या विषयाची आपण आता परीक्षेभिमुख उजळणी करून घेणार आहे। सुरुवात करूया राज्यघटना विषयाला। बघा, आपला जो आजचा विषय आहे हा विषय आहे राज्यघटना। या विषयामध्ये आता मी कोणतीही स्लाइड न घेता तुमच्यासमोर प्रत्येक गोष्टीची उजळणी करणार आहे। तर आपण राज्यघटना विषयामध्ये बघत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर ज्या गोष्टी परीक्षाभिमुख आहेत त्याच गोष्टी मी या ठिकाणी घेणार आहे। काही कंटेंट जो तुम्ही केलेला आहे कदाचित तो थोडासा यामध्ये नसेल, परंतु जे घेणार ते नक्कीच परीक्षाभिमुख असणार आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सुरुवात करूया। पहिला घटक मित्रांनो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे संविधान सभा। आपणाला संविधान सभा या घटकाबद्दल माहिती घ्यायची। आता संविधान सभेच्या बाबतीमध्ये तुम्ही जर बघितलं तर संविधान सभेची मागणी ही आपल्या देशामध्ये संविधान सभा पाहिजे अशा पद्धतीची मागणी पहिल्यांदा कोणी केली, तर त्याची सुरुवात 1922 साली। बघा, मी पहिल्यांदा साल लिहून घेतो। 1922, त्याच्यानंतर 1934, त्याच्यानंतर पुन्हा 1934 आहे, त्याच्यानंतर 1938 आहे, त्याच्यानंतर 1940, 1942 आणि 1946। आता ही वर्ष मी जी सलग लिहिलेली आहेत ती याच्यासाठी महत्त्वाची आहेत की तुम्हाला या ठिकाणी या सालांच्या बाबतीत जर आपणाला जर काही माहिती विचारली तर ती निश्चितपणे माहिती असणं गरजेचं आहे। आता 1922 साली महात्मा गांधीजींनी मागणी केलेली आहे, मात्र गांधीजींनी त्या ठिकाणी संविधान सभा हा शब्द मात्र वापरला नव्हता। हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं। म्हणजे पहिल्यांदा संविधान सभेसारखी एखादी संघटना स्थापन करावी आणि तिच्या माध्यमातून देशाचं संविधान लिहिलं जावं अशी मागणी देशात पहिल्यांदा कोणी केली असेल तर ती महात्मा गांधीजींनी। आणि कधी केली होती सांगा? 1922 साली। मात्र गांधीजींनी मागणी करत असताना त्यांनी संविधान शब्द वापरला का किंवा संविधान सभा हा शब्द वापरला का? तर अजिबात नाही। गांधीजींनी मागणी केली, मात्र त्यांनी संविधान सभा हा शब्द मात्र वापरलेला नाही, हे आपण लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 1934 साली दुसऱ्यांदा याच संविधान सभेची मागणी केली, ती म्हणजे सर मानवेंद्रनाथ रॉय यांनी केली। आता यांनी मात्र मागणी करत असताना संविधान सभा हा शब्द वापरलेला आहे। म्हणजे देशामध्ये संविधान सभा स्थापन करावी हा शब्द पहिल्यांदा कोणी वापरला असेल तर त्याचं श्रेय जातं सर मानवेंद्रनाथ रॉय यांना। आणि ही मागणी कधी केलेली आहे? 1934 साली। त्याच्यानंतर 1934 साली दुसरी जी मागणी केलेली आहे ती म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसनं आपल्या अधिवेशनामध्ये, काँग्रेसचं जे कार्यकारी मंडळाची एक सभा असते त्यामध्ये डिसेंबर 34 मध्ये काँग्रेसनं काय केलेलं आहे, त्या ठिकाणी संविधान सभेची मागणी केलेली आहे। ती कुठे केलेली आहे तर पटना या ठिकाणी त्यांची एक बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये 1934 मध्ये कोणी केलेलं आहे सांगा? काँग्रेसनं मागणी केलेली आहे। त्याच्यानंतर 1938 मध्ये पंडित नेहरू, 1938 मध्ये पंडित नेहरूंनी मागणी केली। मात्र पंडित नेहरूंनी मागणी करत असताना त्याच्यामध्ये दोन मुख्य बाबी होत्या, लक्षात घ्या। पंडित नेहरूंनी जी मागणी केली त्याच्यामध्ये दोन मुख्य घटक आहेत की जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। पहिला मुद्दा, पंडित नेहरूंनी मागणी करत असताना पंडित नेहरूंनी काय सांगितलं बघा, ही जी संविधान सभा निर्माण होणार आहे ती प्रौढ मतदानाद्वारे निवडली जावी। काय सांगितलं? ही जी संविधान सभा आहे ती प्रौढ मतदानाद्वारे निवडली जावी, एक। आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा,
या संविधान सभेवरती कुणाचाही बाह्य प्रभाव असू नये. म्हणजे दोन शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एक, ही सभा प्रौढ मतदानाने निवडली जायला पाहिजे आणि या संविधान सभेवरती कुणाचाही प्रभाव असता कामा नये. ह्या दोन महत्त्वाच्या बाबी पंडित नेहरूंनी 1938 मध्ये मागणी केलेली आहे. आता याच्यानंतर बघा, इथंपर्यंत तुम्ही जर बघाल 1922 झालं, 34 झालं, परत 34, 1938, इंग्रजांचं याच्यावरती प्रत्युत्तर आलं होतं का? तर अजिबात नाही. मग इतकी सगळी मागणी केल्यानंतर 1940ला पहिला याच्यावरती ब्रिटिश शासनाचा रिप्लाय आला. आता कुणाच्या रूपानं आला बघा, तर 1940ला लॉर्ड लिनलिथगो, कुणाच्या रूपानं? तर लॉर्ड लिनलिथगो यांनी ऑगस्ट ऑपर, या ऑगस्ट ऑपरद्वारे एक पहिला प्रतिसाद दिला. आणि या ऑगस्ट ऑपरमध्ये भारतीयांना संविधान सभेबाबतची त्यांची मागणी मान्य केली. पण त्याच्यामध्ये काय शब्द वापरला त्यांनी, की या ठिकाणी 1940 मध्ये जे मागणी मान्य केली त्याच्यामध्ये असा शब्द वापरला की संविधान सभा असेल मात्र ती मुख्यतः भारतीयांची असेल. बघा, मुख्यतः या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. समजा एखादी कमिटी 20 लोकांची असेल आणि त्याच्यामध्ये 15 लोक एका गटाचे आणि 5 लोक एका गटाचे असतील, तर या 15च्या गटाला आपण काय म्हणू शकतो की मुख्यतः या 20 मध्ये हे लोक मुख्यतः जास्त आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं जी 1940ला लिनलिथगो ऑफरमध्ये गोष्ट मान्य केली होती ती काय केली होती की संविधान सभा तयार करू, मात्र त्या संविधान सभेमध्ये संपूर्ण लोक भारतीय असणार आहेत का? तर नाहीत. तर त्याच्यामध्ये मुख्यतः कोण असणार आहेत? भारतीय असणार आहेत, अशी इंग्रजांनी त्याला पहिली प्रतिक्रिया 1940 मध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा 1942 मध्ये इंग्रजांनी ब्रिटिशांनी क्रिप्स मिशन नेमलं होतं आणि या क्रिप्स मिशननं ही जी पंडित नेहरूंची मागणी होती की बाह्य प्रभावाविना, आणि ही मान्य म्हणजे बाह्य प्रभावाविना म्हणजे कसं, तर इथं जी मुख्यतः भारतीयांची मागणी होती त्याऐवजी क्रिप्स मिशनमध्ये पूर्णतः भारतीयांची संविधान सभा असेल ही भारतीयांची मागणी या ठिकाणी काय झालेली, मान्य झालेली आपल्याला दिसून येते. तरी सुद्धा मुस्लिम लीग असेल इतर कारणांनी आपण काय केलं, क्रिप्स मिशन फेटाळलेलं होतं. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपली ही जी संविधान सभा आहे ज्या याच्यामुळे ती निर्माण झाली, ती संविधान सभा ज्या मिशनच्या माध्यमातून निर्माण झाली ते म्हणजे 46चं कॅबिनेट मिशन. आता हे जे कॅबिनेट मिशन होतं ते किती लोकांचं होतं, तर हे कॅबिनेट मिशन बघा मित्रांनो 3 लोकांचं होतं. या कॅबिनेट मिशनमध्ये किती लोक होती? 3 लोक होती. एक अलेक्झांडर होते, त्याच्यानंतर क्रिप्स होते, त्याच्यानंतर लॉरेन्स होते. तर 16 मे 1946ला हे कॅबिनेट मिशन आलं होतं आणि कॅबिनेट मिशननं काय केली होती, आपली ही जी संविधान सभेची मागणी आहे ती मागणी मान्य केली. बघा या ठिकाणी आता संविधान सभा नेमकी कॅबिनेट मिशननुसार कशी स्थापन झाली हे आपण पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर थोडंसं रिवाईज करायचं आपणाला तरी विचारलं नेमकं 22 मध्ये कोणी मागणी केली, 34 मध्ये, 38 मध्ये, हे आपल्या लक्षात पाहिजे. 22 मध्ये गांधीजी, त्याच्यामध्ये संविधान सभा शब्द नव्हता. 34 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय, पहिल्यांदा संविधान सभा हा शब्द प्रयोग कोणी केला असेल तर त्याचं उत्तर आहे मानवेंद्रनाथ रॉय. त्याच्यानंतर 34 मध्ये पटना जे कार्यकारीची मंडळ आहे त्याच्यामध्ये काँग्रेसनं मागणी केलेली. त्यानंतर 38ला पंडित नेहरूंनी, त्याच्यामध्ये 2 बाबी महत्त्वाच्या, एक प्रौढ मतदान आणि दुसरं बाह्य प्रभावा विना. त्याच्यानंतर 40ला इंग्रजांचा पहिला रिप्लाय आला, तो म्हणजे ऑगस्ट ऑपर लॉर्ड लिनलिथगोनं जाहीर केली होती. त्याच्यामध्ये असं सांगितलं की मुख्यतः भारतीयांची संविधान सभा असेल. आणि त्यानंतर 42ला परत क्रिप्स मिशन त्यांनी पूर्णतः मान्य केलं, मात्र भारतीयांनी ही योजना फेटाळली होती. आणि सगळ्यात शेवटी ज्या मिशनच्या द्वारे आपलं संविधान सभा तयार झाली ते म्हणजे कॅबिनेट मिशन प्लॅन. त्याच्यामध्ये 3 व्यक्ती होत्या, एक अलेक्झांडर, क्रिप्स आणि लॉरेन्स. तर नेमकं या कॅबिनेट मिशन प्लॅनच्या तरतुदी काय होत्या ते आपण थोड्याशा बघूया. बघा कॅबिनेट मिशन प्लॅन जो होता हा कॅबिनेट मिशन 1946. आता हे कॅबिनेट मिशननं नेमकी संविधान सभा कशी तयार होईल याच्याबाबत काही तरतुदी दिल्या होत्या. आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा एक होता बघा, त्याच्या थोड्या आपण तरतुदी बघू. तरतुदीमध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा, दर 10 लाख लोकसंख्येपाठीमागं किती, साधारणतः दर 10 लाख लोकसंख्येपाठीमागं एक सदस्य आपणाला संविधान सभेमध्ये निवडायचं होतं. दर 10 लाख लोकसंख्येपाठीमागं एक सदस्य आपणाला संविधान सभेमध्ये निवडायचा होता, ही त्याच्यातली पहिली तरतूद होती. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, संविधान सभेची जी निवड होणार होती ती अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने होणार होती. हा प्रश्न आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे.
संविधान सभेची जी निवड झाली ती मित्रांनो प्रत्यक्ष पद्धतीने झाली की अप्रत्यक्ष पद्धतीने झाली, तर याचं उत्तर आहे अप्रत्यक्ष पद्धत. 1935चा जो कायदा होता 1935चा, तर या 1935च्या कायद्यानंतर जे विधिमंडळ स्थापन झाली होती, प्रांतिक सरकार स्थापन झाली होती, तर त्या सदस्यांच्या माध्यमातून अप्रत्यक्ष पद्धतीनं संविधान सभेची निवड होणार होती. हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर या संविधान सभेची जी सदस्य संख्या होती, एकूण सदस्य संख्या, ही संविधान सभेची सदस्य संख्या होती 389. एकूण सदस्य संख्या किती होती? 389. आता हे 389 जे सदस्य होते त्याचं थोडंसं वर्गीकरण बघूया. या 389 मध्ये नेमके प्रांतांची किती होते, राज्यांची किती होते, तर बघा 292 सदस्य हे प्रांतांचे होते. 4 सदस्य होते की जे चीफ कमिशनरच्या प्रांतांचे होते, 4 सदस्य. त्याच्यानंतर 93 सदस्य होते की जे संस्थानिकांच्या मधून ते नॉमिनेटेड करणार होते. संस्थानिक त्यांना काय करणार होते, नामनिर्देशित करणार होते. बघा 292 4 चीफ कमिशनरचे आणि 93 संस्थानिकांचे, अशी एकूण मिळून 389 सदस्यांची ही संविधान सभा बनवावी अशा पद्धतीची तरतूद ही कुठं होती, तर या कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये या पद्धतीची तरतूद होती. हे आपल्याला दिसून येतं. आता या पद्धतीनं या कॅबिनेट मिशन प्लॅननुसार या पद्धतीची संविधान सभा अस्तित्वात आली. 292 प्रांतांचे, 4 चीफ कमिशनरचे आणि 93 संस्थानिकांचे हे मात्र याच्यामध्ये सहभागी झालेले नाहीत. तर बघा यामध्ये जे सहभागी झाले, एकूण नेमके किती जागासाठी ही निवड झाली ते थोडंसं बघूया. तर टोटल 292 जागा प्रांतांच्या प्लस 4 जागा या चीफ कमिशनरच्या, अशा टोटल 296 जागांसाठी निवडणूक पार पडली. ही 296 जागांची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाने किती जागा मिळवल्या हे थोडं बघूया. सर्वाधिक 208 जागा ह्या काँग्रेसने मिळवलेल्या आहेत. सर्वाधिक 208 जागा कुणी मिळवलेल्या आहेत? काँग्रेसने मिळवलेल्या आहेत. त्याच्यानंतर 73 जागा ज्या आहेत ह्या मुस्लिम लीगनं मिळवलेल्या आहेत. लक्षात घ्या, 73 जागा मुस्लिम लीगनं मिळवलेल्या आहेत. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या जागा होत्या त्याच्यामध्ये जे छोटे छोटे पक्ष आहेत, छोटे पक्ष, या छोट्या पक्षाला एकूण 7 जागा मिळालेत. मात्र हे छोटे पक्ष किती होते? 7 होते. म्हणजे छोट्या पक्षांना प्रत्येकी 1 जागा मिळाली, प्रत्येकी 1 जागा. आता परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे की जे छोटे पक्ष होते त्याच्यामध्ये नेमके कोणते कोणते पक्ष होते. तर बघा मी तुम्हाला एक छोटीशी या ठिकाणी क्लुप्ती सांगतो. क्लुप्ती म्हणजे आपल्याला हे 7 पक्ष की ज्या प्रत्येक पक्षाला 1 जागा मिळाली होती ते सगळे पक्ष आपल्याला लक्षात ठेवायचे. सुरुवात करताना आपण कुठून करूया, तर या ठिकाणी सुरुवात करताना आपण बघा हे जे 7 पक्ष होते, हे छोटे छोटे जे 7 पक्ष होते त्या 7 पक्षामध्ये जे आपणाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण आपणाला आयोग काय करू शकतो बघा, या ठिकाणी आयोग आपणाला 7 पैकी एखादा पक्ष त्यातला वेगळा देऊ शकतो. तर या ठिकाणी आपण चूक करता कामा नये. तर सुरुवात करताना पहिल्यांदा तुम्ही युनिनिस्ट शब्द लक्षात ठेवा. युनिनिस्ट पार्टी, युनिनिस्ट पार्टी. त्याच्यानंतर या युनिनिस्ट शब्दावरूनच आपणाला दुसरा पक्ष लक्षात ठेवायचा आहे, युनिनिस्ट मुस्लिम लीग. युनिनिस्ट मुस्लिम लीग, मुस्लिम लीग. त्याच्यानंतर तिसरा पक्ष आहे, युनिनिस्ट शब्दावरून चालू आहे बघा. तुम्ही पहिल्यांदा युनिनिस्ट पार्टी लक्षात ठेवा, त्याच्यानंतर युनिनिस्ट मुस्लिम लीग लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे युनिनिस्ट शेड्यूल कास्ट. शेड्यूल कास्ट. बघा मी परत एकदा सांगतो, युनिनिस्ट शब्दावरून मित्रांनो आपणाला 3 पक्ष लक्षात ठेवायचे आहेत. पहिला पक्ष एक युनिनिस्ट पार्टी, दुसरा कुठला आहे सांगा, युनिनिस्ट मुस्लिम लीग, तिसरा कुठला आहे तर युनिनिस्ट शेड्यूल कास्ट. आता आपण शेड्यूल कास्टला आल्यानंतर आपण पुढे जायचं आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन. चौथा पक्ष कुठला आहे? शेड्यूल कास्ट फेडरेशन. शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पुढचा पक्ष आहे. फेडरेशन, शेड्यूल कास्ट फेडरेशन, हे 4 पक्ष झालेत. आता त्याच्यानंतर जे बाकीचे 3 पक्ष आहेत ते बघा, 5 नंबरचा पक्ष, 6 नंबरचा आणि 7 नंबरचा. एक आहे कृषक प्रजा पार्टी, एक आहे कृषक प्रजा पार्टी. त्याच्यानंतर शीख आहे,
गैर शीख म्हणजे गैर काँग्रेस, गैर काँग्रेस आणि त्याच्यानंतर कम्युनिस्ट. बघा 7 पक्ष मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आपण सुरुवात करत असताना कशी करायची सांगा. पहिलं लावून लक्षात ठेवायचं युनियनिस्ट पार्टी. ओके, युनियनिस्ट पार्टी नंतर आपण काय करायचं आहे, युनियनिस्ट मुस्लिम लीग, त्याच्यानंतर युनियनिस्ट शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल कास्ट शब्दावर पुढे जायचं शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि त्याच्यानंतर मग कृषक प्रजा पार्टी, त्यानंतर शीख जे की गैर काँग्रेस आणि सगळ्यात शेवटी कम्युनिस्ट. ह्या 7 पक्षांना मित्रांनो या निवडणुकीमध्ये प्रत्येकाला एक जागा मिळाली होती. तुम्ही जर बेरीज कराल 208, 73, 7 आणि अपक्ष जे होते बघा, अपक्ष म्हणजे 208 जे होते ते काँग्रेसचे, 73 होते मुस्लिम लीगचे, त्याच्यानंतर 7 हे छोट्या पक्षाचा प्रत्येकी 1 आणि अपक्ष 8. जर बेरीज केली तर आपल्या लक्षात येईल या सगळ्याचे वेळी 7, 8, 15, 15 आणि 3, 18 आणि 8, 26, 2, 7 आणि 2, 9 आणि हे 296 जागांची निवडणूक झाली होती. आपल्याला लक्षात येईल ह्या 296 जागांचा निकाल कशा पद्धतीने लागला होता. 208 काँग्रेस, 73 मुस्लिम लीग, त्याच्यानंतर 7 कुठले सिंगल जे एक पक्ष होते ते आणि 8 कुठले सांगा अपक्ष की जे 8 अपक्ष लोक निवडून आलेली होती. अशा पद्धतीनं आपणाला परीक्षेभिमुख हे फक्त 7 पक्ष आणि काँग्रेसला नेमक्या किती जागा मिळाल्या, मुस्लिम लीगला नेमक्या किती जागा मिळाल्या, छोट्या पक्षाने किती मिळाल्या, अपक्षाने किती मिळाल्या आणि सगळ्यात महत्त्वाची एक बाब या 296 मध्ये 15 महिला होत्या. लक्षात घ्या या 296 मध्ये निवडून आलेल्यापैकी महिला किती होत्या तर या ठिकाणी 15 महिला असलेल्या आपल्याला दिसून येतात. आता याच्यानंतर ही जी संविधान सभा अस्तित्वात आली बघा, ही संविधान सभा अस्तित्वात आल्यानंतर हिचं नेमकं काम कुठल्या पद्धतीनं चाललं त्याचा थोडासा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. त्याही तारखा आपल्याला आयोग वारंवार विचारतं. तर संविधान सभेची बैठक जी आहे मित्रांनो ती पहिली बैठक झालेली ती तारीख आहे 9 डिसेंबर 1946. आता इथून सुरुवात करायची आपल्याला 9 डिसेंबर 1946 पासून सुरुवात करायची आहे. 9 डिसेंबर 46ला नेमकं काय झालं तर 9 डिसेंबर 46ला सर्वात महत्त्वाचा मुद्दा एकूण 211 लोक उपस्थित होती. किती लोक उपस्थित होती 211 लोक उपस्थित होती. ह्या 211 पैकी आपल्या योग्यता सादर करून 207 लोकांनी सह्या केलेल्या आहेत. बघा हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सह्या करणारे घटक आणि उपस्थित असणारे घटक याच्यामध्ये आपला गोंधळ होऊ शकतो. हा जो घटक आहे हा कशाचा आहे उपस्थित लोकांचा अंक आहे आणि आपल्या योग्यता सादर करून नेमक्या पहिल्या बैठकीमध्ये किती लोकांनी सह्या केल्या तर सही करणाऱ्यांची संख्या जी आहे ती किती 207 आहे. हा अंक आपण काय करायचं आहे जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. 211 पैकी 207 लोकांनी काय केलेलं आहे सही केलेली आहे. आता त्याच्यानंतर या ठिकाणी बघा या पहिल्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं 9 डिसेंबर 1946 211 उपस्थित 207 लोकांनी सही केलेली. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे तात्पुरते अध्यक्ष. आता तात्पुरते अध्यक्ष म्हणून संविधान सभेनं आपल्यापैकी ज्येष्ठ व्यक्तीची निवड केली आणि ती व्यक्ती होती सच्चिदानंद सिन्हा. ती व्यक्ती कोण होती सच्चिदानंद सिन्हा यांची काय केलेले संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड केलेले. कायमस्वरूपी अध्यक्ष हा शब्द मी वापरलेला नाही हे लक्षात घ्या. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून एका सिनियर व्यक्तीची निवड केली. आता सिनियर व्यक्तीची निवड करावी ही पद्धत परत कुणाची आहे तर याचं उत्तर आहे एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची एखाद्या सभेमध्ये निवड करावी याबाबतची तरतूद आपल्याला फ्रान्समध्ये दिसून येते. तर या फ्रान्सच्या पद्धतीचं अनुकरण करून या पहिल्या संविधान सभेमध्ये तात्पुरते अध्यक्ष म्हणून कुणाची निवड केलेली आहे सच्चिदानंद सिन्हा. आता पहिली बैठक या ठिकाणी आपल्याला इतकंच लक्षात ठेवायचं आहे 211 उपस्थित पैकी सह्या 207 तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा एवढंच आपल्याला परीक्षेसाठी गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी जी बैठक होती ती मित्रांनो तो 11 डिसेंबर 1946. दुसरी बैठक कधीची आहे 11 डिसेंबर 1946. आता 11 डिसेंबर 1946च्या बैठकीत नेमकं काय झालं ते थोडंसं बघूया. इथं आपण पाहिलं की तात्पुरता अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड केली होती. 11 डिसेंबरला मात्र संविधान सभेनं काय केलं आपल्या संविधान सभेसाठी एक कायमस्वरूपी अध्यक्ष नेमले आणि ते अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून
11 डिसेंबर 1946ला निवड झालेली आहे. आपणाला बघा आयोग या तारखेमध्ये काय करू शकतो, बदल करू शकतो, त्याच्यामध्ये थोडंफार काय करू शकतो, इकडे तिकडे करू शकतो. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, जर आपणाला असं विधान आलं 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली, तर हे विधान चूक असणार आहे. 9 डिसेंबरला तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा होते आणि 11 डिसेंबर 1946ला जी दुसरी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मात्र काय झालं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि डॉक्टर सर बी एन राव यांची घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार म्हणून त्या ठिकाणी काय केलेले, निवड केलेले. त्याच्यानंतर बघा 9 डिसेंबर झालं, 11 डिसेंबर झालं, त्याच्यानंतर या दोन घटनेनंतर आपल्याला पुढची तारीख बघायची आहे, ती म्हणजे 13 डिसेंबर. 9 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि त्यानंतर 13 डिसेंबर. आता 13 डिसेंबरला काय झालं बघा, 13 डिसेंबर या तारखेवरती आयोगानं वारंवार प्रश्न विचारलेले लक्षात घ्या. 13 डिसेंबरला नेमकं काय झालं, तर पहिली घटना 13 डिसेंबरला पंडित नेहरूंनी उद्देश पत्रिकेचा ठराव मांडला. कोणी मांडला, पंडित नेहरूंनी, की जो आपल्या राज्यघटनेमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर उद्देश पत्रिकेचा जो ठराव आहे, हा ठराव कुणी मांडलेला आहे, पंडित नेहरूंनी मांडलेला आहे. किती तारखेला मांडला, 13 डिसेंबर 1946ला, 1946. आणि हाच ठराव जो उद्देश पत्रिकेचा ठराव होता, जो 13 डिसेंबरला मांडलेला, तो कधी मंजूर झाला सांगा, तर हा 13 डिसेंबरचा ठराव 22 जानेवारी 1947ला संविधान सभेने काय केलेला आहे, मंजूर केलेला आहे. ह्या दोन तारखा आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कुठली तारीख, एक 13 डिसेंबर 1946 संविधान सभेमध्ये काय केलेलं आहे, उद्देश पत्रिकेचा ठराव पंडित नेहरूंनी मांडला आणि त्याच्यानंतर 22 जानेवारी 1947ला तो ठराव काय झालेला आहे, मंजूर झालेला आहे. आता त्याच्यानंतर एक महत्त्वाची तारीख आहे, ती म्हणजे 25 जानेवारी. 25 जानेवारीला काय झालं सांगा, तर याच संविधान सभेमध्ये जे अध्यक्ष होते त्याच्यानंतरच एक दुसरं पद होतं, ते म्हणजे उपाध्यक्ष. तर या उपाध्यक्षपदी कुणाची नेमणूक झालेली आहे, तर उपाध्यक्षपदी HC मुखर्जी, बघा नाव लक्षात ठेवा, HC मुखर्जी यांची संविधान सभेमध्ये उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली. आपण 13 डिसेंबर 1946ची घटना पाहिली, पंडित नेहरू उद्देश पत्रिकेचा ठराव मांडला, तो मंजूर कधी झाला, 22 जानेवारीला. आणि त्याच्यानंतर 25 जानेवारीला संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून HC मुखर्जी यांची नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे. आता संविधान सभेमध्ये सदस्यांची नेमणूक झाली आणि कामकाजी सुरू झालं, आपण पाहिलं. मात्र काही दिवसामध्येच मित्रांनो देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्याचा जो ठराव आहे, आता हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय झालं, तर पहिला मुद्दा, या स्वातंत्र्याच्या बाबतीत एक सर्वात महत्त्वाची योजना होती, ती म्हणजे माउंटबॅटन योजना. तर माउंटबॅटन योजना जी आहे, ही माउंटबॅटन योजना मित्रांनो कधीची आहे, तर ही माउंटबॅटन योजना आहे 3 जून 1947. ठीक आहे. तर ही माउंटबॅटन योजना 3 जून 1947ला जेव्हा डिक्लेअर झाली, त्याच्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा जो ठराव आहे तो पार्लमेंटनं 5 जुलै 1947ला मंजूर केला. कुठल्या पार्लमेंटनं, तर ब्रिटिश पार्लमेंट. ठीक आहे. आता ब्रिटिश पार्लमेंटला मंजूर केला म्हणून आपल्याला लगेच स्वातंत्र्य मिळालं का, अजिबात नाही. तर 5 जुलैला हा स्वातंत्र्याचा ठराव पार्लमेंटनं मंजूर केला. लक्षात घ्या, कोणी मंजूर केला, पार्लमेंटनं मंजूर केल्यानंतर 18 जुलैला, कोणत्या तारखेला, तर 18 जुलै 1947 साली या ठरावाला ब्रिटिशांच्या राज्यसत्तेने मान्यता दिली. म्हणजे ब्रिटनच्या राज्यसत्तेनं मान्यता कधी दिली, तर ती तारीख आहे 18 जुलै. आपणाला ठरावासंदर्भात जरी प्रश्न आला स्वातंत्र्याच्या, तर माउंटबॅटन योजना ती आहे 3 जून 1947. त्यानंतर स्वातंत्र्याचा ठराव ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कधी मंजूर झाला, तर ती तारीख आहे 5 जुलै 1947. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं राज्यसत्तेची मान्यता मिळाली 18 जुलै 1947ला. आणि तुम्ही आणि मी आपण प्रत्येकजण जाणतोय, आत्ताच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला, ती स्वातंत्र्याची तारीख होती 15 ऑगस्ट 1947. तर आता नेमकं स्वातंत्र्य मिळाले, मग काय झालं बघा, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी
आपली संविधान सभा होती, या संविधान सभेच्या रचनेमध्ये बदल झाला मित्रांनो. रचनेमध्ये काय झाला? बदल. रचनेत बदल हा परीक्षाभिमुख भाग आहे, लक्षात घ्या. रचनेत बदल झाला. आता तुम्ही म्हणाल सर काय बदल झाला? तर मित्रांनो, रचनेमध्ये 3 प्रकारचा बदल झालेला आहे. म्हणजे नेमकं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी संविधान सभा होती तिच्यामध्ये 3 प्रकारचा बदल झाला. कुठला बदल झाला बघा? तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे ही जी आपली संविधान सभा होती, ही संविधान सभा सार्वभौम झाली. मग तुम्ही म्हणाल सर सार्वभौम नव्हती का? तर नक्की संविधान सभेचं काम सुरू होतं, मात्र आपण स्वतंत्र नव्हतो. त्यामुळे आपणाला किती जरी झालं तरी शेवटी आपण ब्रिटिशांचं राज्य आपल्यावरती होतंच. त्यामुळं आपली संविधान सभा पूर्णपणे सार्वभौम नव्हती. तर या स्वातंत्र्याच्या कायद्यानंतर सर्वात महत्त्वाचा संविधान सभेच्या बाबतीतला बदल कुठला असेल तर तो पहिला बदल आहे. आपली जी संविधान सभा आहे ही काय झालेली आहे? सार्वभौम झालेली आहे. लक्षात घ्या, पहिला बदल. ठीक आहे. आता दुसरा बदल, संविधान सभेची जी रचना होती ही रचना पूर्वीचे सदस्य होते 389, बरोबर. आपण त्यांचं डिटेलमध्ये वर्गीकरण बघितलं होतं. 292 + 4 + 93, त्यापैकी 292 + 4 296 जागांची निवडणूक लागली होती. मग या 389 ज्या जागा होत्या, या 389 जागांच्या ऐवजी आता जागा नेमक्या झाल्या किती? तर या जागा झाल्या 389 वरून 299. तुम्ही म्हणाल अशा कमी का? तर नक्कीच तुमच्या लक्षात यायला पाहिजे, भारत आणि पाकिस्तान ही 2 राष्ट्र निर्माण झाली आणि आपण संविधान सभेची जी संख्या झालेली आहे ती झालेली 299. मग या 299चं वर्गीकरण 229 + 70. 229 + 70. मग 229 कुठले? तर हे 229 होते प्रांतांचे प्रतिनिधी आणि 70 होते संस्थानिकांचे प्रतिनिधी. म्हणजे संस्थानिक आपल्यामधून किती लोक देणार होते? 70 लोक देणार होते आणि प्रांतामधून किती निवडून येणार होते? 229. अशा पद्धतीनं टोटल 299 सदस्यांची या ठिकाणी संविधान सभा स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येते. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचा बदल, जो तिसरा बदल आहे, तो कोणता बदल आहे बघा? तर हा बदल आपणाला परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे स्वातंत्र्यानंतर या संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा मिळाला. बघा, संविधान सभा, आता कायदेमंडळाचा दर्जा नेमका याचा अर्थ काय आहे? कायदेमंडळाचा दर्जा म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की संविधान सभेचं काम हे 9 डिसेंबर 1946 ला सुरू झालं होतं. कायदेमंडळाचा दर्जा मिळाला. ठीक आहे. आता 1946 ला 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेचं काम सुरू झालं होतं, बरोबर. संविधान पूर्ण करण्याचं काम कधी झालं आपलं? तर 26 नोव्हेंबर 1949, बरोबर आहे. बघा, 26 नोव्हेंबर 1949 म्हणजे आपली संविधान सभा ही 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 या दरम्यान सगळ्यात महत्त्वाचं एक काम करत होती. ते कोणतं होतं? तर संविधान तयार करणं. म्हणजे ज्याला आपण काय म्हणू? संविधान निर्मिती म्हणू. काय म्हणू? संविधान निर्मिती. तर बघा, 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस मित्रांनो, इतका काळ ही संविधान सभा आपलं सगळ्यात महत्त्वाचं कुठलं काम करत होती? तर संविधान निर्मितीचं काम करत होती, बरोबर आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झालो. मग 1947 नंतर ते परत 1949 पर्यंत या संविधान सभेला संविधान निर्मितीचं काम करायचं होतंच, पण त्याच्याबरोबर देशासाठी एक कायदेमंडळ म्हणून पण काम करायचं होतं. म्हणजे हीच संविधान सभा 47 ते 49 या कालखंडामध्ये 2 प्रकारची कामं करत होती. एक कुठलं सांगा? तर संविधान निर्मितीचं जे मूळ काम आहे ती करतच होती आणि दुसरं जे काम होतं ते म्हणजे देशाचं कायदेमंडळ, म्हणजे एक प्रकारे तात्पुरती संसद म्हणून या ठिकाणी संविधान सभा आपल्याला काम करतेली दिसून येते. आता संविधान सभेचं जेव्हा काम सुरू होत होतं, संविधान सभेचं जेव्हा काम होतं तेव्हा या संविधान सभेच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आणि जेव्हा हीच संविधान सभा कायदेमंडळ म्हणून काम करत होती, तात्पुरती संसद म्हणून काम करत होती, तेव्हा मात्र अध्यक्षपदाच्या खुर्चीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद बसतील का रे सांगा?
अजिबात नाही. तर राजेंद्र प्रसाद ऐवजी त्या संविधान सभेच्या कामकाज झाल्यानंतर जेव्हा ही संविधान सभा तात्पुरती संसद म्हणून काम करत होती तेव्हा त्या संविधान सभेचे त्या तात्पुरत्या संसदेचे कायदे मंडळाचे जे अध्यक्ष होते ते जी.व्ही. मावळणकर होते. एक लक्षात घ्या, महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पहिले अध्यक्ष पण हेच आहेत आणि देशाच्या या सभागृहाचे पहिले अध्यक्ष म्हणून सुद्धा जी.व्ही. मावळणकर यांनी काम केलेलं आहे. आता ही जी नेमणूक होती कुणाची, जी.व्ही. मावळणकरांची, ती नेमकी कधी होती सांगा. तर यांची त्या अध्यक्षपदी 17 नोव्हेंबर 1947 रोजी अध्यक्षपदी निवड केली होती. कधी निवड केली होती? 17 नोव्हेंबर 1947. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की संविधान सभेनं पूर्णपणे या 2 वर्षामध्ये म्हणजे कुठून 1947 ते 1949 या कालखंडामध्ये एक तात्पुरती संसद आणि प्लस त्याच्याबरोबर दुसरं काम कुठलं तर संविधान सभेची निर्मिती, ही दोन्ही कामं केलेली आपल्याला दिसून येतात. आता याच्यानंतर जेव्हा संविधान सभेची शेवटची बैठक झाली 24 जानेवारी 1950 ही संविधान सभेची शेवटची बैठक मित्रांनो. आणि त्याच्यानंतर एक 2 दिवसानं म्हणजे कधी 26 जानेवारीला आपलं संविधान लागू झालं किंवा अंमलबजावणी सुरू झाली 26 जानेवारी 1950ला. आता तुमच्या लक्षात आलं असेल की 26 जानेवारी 50ला या संविधान सभेचं संविधान निर्मितीचं काम सुरू असेल का सांगा. संविधान निर्मिती हे काम मित्रांनो सुरू असेल का. तर आपल्या लक्षात आलं असेल की ज्या दिवशी संविधान लागू झालं त्या दिवशी नक्कीच संविधान सभेचं हे निर्मितीचं काम हे तसं पाहिलं तर म्हणजे जेव्हा आपण संविधान स्वीकृत केलं 26 नोव्हेंबर 1949ला तेव्हा संपलं होतं आणि जेव्हा संविधान लागू केलं 26 जानेवारी 1950ला तेव्हा तर संविधान सभेचं निर्मितीचं काम पूर्णपणे थांबलं होतं. मग 26 जानेवारी 50 ते मार्च 1952 म्हणजे या कालखंडामध्ये म्हणजे 1950 ते 1952 कुठंपर्यंत मार्च जेव्हा आपली पहिली निवडणूक झाली तेव्हापर्यंत या काळामध्ये ही संविधान सभा फक्त आणि फक्त तात्पुरती संसद म्हणून काय करत होती या ठिकाणी काम करत होती. हे आपल्या लक्षात आलं असेल. बघा थोडीशी आपण नजर टाकूया परत या घटनांच्या वरती. 47 ते 49 संविधान सभेनं 2 प्रकारची कामं केली. पहिलं काम कुठलं केलं, एक संविधान निर्मितीचं आणि दुसरं कुठलं केलं सांगा, तात्पुरती संसद म्हणून. जेव्हा संविधान निर्मितीचं काम संपलं तेव्हा मित्रांनो ही संविधान सभा म्हणजे 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 या कालखंडामध्ये ही संविधान सभा कुठलं काम करत होती तर फक्त आणि फक्त तात्पुरती संसद म्हणून या ठिकाणी ही संविधान सभा काम करत होती. आता या संविधान सभेचं अशा पद्धतीचं कामकाज बघितल्यानंतर आपणाला संविधान सभेची काही इतर कामं पण बघायची आहेत. म्हणजे जसं संविधान सभेनं संविधानाची निर्मिती केली त्याच प्रकारे या संविधान सभेनं अजूनही काही महत्त्वाची कामं केली. जसं तात्पुरती संसद म्हणून काही काळ काम केलं त्याचबरोबर या संविधान सभेची आपणाला इतर महत्त्वाची कामं बघायची. आता इतर महत्त्वाच्या कामामध्ये आपण जर पाहिलं संविधान सभेची इतर कामे, संविधान सभेची इतर कामे. आता ही जी इतर कामे आहेत ही इतर कामे आयोगानं वारंवार विचारलेली आहेत, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग या संविधान सभेची जी इतर कामं आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची कामं आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये पहिलं काम मे 1949. आता मे 1949 मध्ये काय केलं संविधान सभेनं तर भारताच्या राष्ट्रकुलाचं जे सदस्यत्व आहे तर या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला काय केलेले, मान्यता दिलेली. राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला मान्यता हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. या ठिकाणी आयोग वारंवार काय करतं, याची तारीख आहे ही तारीख बदलण्याचं काम आयोगाकडून केलं जातं. बघा महत्त्वाची कामच आहेत त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा एका बाजूला काय करतो ही सालं लिहून घेतो. मे 1949 जसं अत्यंत महत्त्वाचं काम होतं तसं त्याच्यानंतर जी महत्त्वाची तारीख होती ती आहे 1950, दुसरी आहे 1950. आता
1950च्या 2 तारखा आहेत, मी जाणीवपूर्वक लिहितोय 1950च्या 2 तारखा आणि एक आहे 1947. आता आपल्याला इथं परत तारखा बघायच्या आहेत. 1950 मधली ही जी तारीख आहे ही तारीख आहे 24 जानेवारी 1950. ही तारीख आहे 24 जानेवारी 1950 आणि 47ची जी तारीख आहे मित्रांनो ती आहे 47 तारीख 22 जुलै. बघा मी जाणीवपूर्वक या तारखांच्या फोकस करतोय कारण आयोग आपल्याला काय करतं, जाणीवपूर्वक या तारखांच्या मध्ये थोडाफार बदल करून आपल्या पुढं प्रश्नांची मांडणी करत असतं. पहिला बघा मे 1949 राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर 24 जानेवारी 1950 2 ठिकाण दिसेल तुम्हाला. 24 जानेवारी 1950 एक 24 जानेवारी 1950 आहे, त्या ठिकाणी राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकारलेलं आहे. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान म्हणजे जनगण मन आणि वंदे मातरम या 2 गोष्टींची स्वीकृती 24 जानेवारी 1950 झाली. त्याच्यानंतर दुसरी तारीख आहे 24 जानेवारी 1950. हा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे, लक्षात घ्या. वारंवार याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो, नेमकं नीट आहे का. 24 जानेवारी 1950ला काय झालं होतं. 24 जानेवारी 1950ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली. पण म्हणतोय मी, ही नियुक्ती 26 जानेवारी 1950 पासून त्यांनी राष्ट्रपती पद धारण करावं अशा पद्धतीची नियुक्ती होती. पण केली होती कोणत्या तारखेला, 24 जानेवारीला. परंतु काम कुठून बघायचं होतं, 26 जानेवारी 1950 पासून. म्हणजे इथं जर आयोगानं असं विचारलं की 24 जानेवारी 1950 पासून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे देशाचे राष्ट्रपती म्हणून काम पाहतील तर हे विधान चूक आहे. 24 जानेवारी पासून नाही तर ते काम कधीपासून पाहणार आहेत, 26 जानेवारी 1950 पासून काम पाहणार आहेत. आणि ही सगळ्यात शेवटी घेतलेली तारीख अत्यंत महत्त्वाची आहे, 22 जुलै 1947. मित्रांनो, तिरंगा जो ध्वज आहे आपला राष्ट्रीय ध्वज, ह्या राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकृती आणि त्याची मान्यता ही आपण 22 जुलै 1947ला केलेले आहे. आणि हा ध्वज तयार करण्याचं काम पिंगली व्यंकय्या नायडू या व्यक्तीने त्या ठिकाणी केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं संविधान सभेने केलेली जी काही इतर महत्त्वाची कामं आहेत हे आपणाला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आयोगानं वारंवार हा प्रश्न विचारलेला आहे. परत एकदा मी रिवाइज करतोय बघा. आपण मे 1949 राष्ट्रकुलाच्या सदस्याला मान्यता दिलेली आहे. त्याच्यानंतर 24 जानेवारी 50 राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान. परत 24 जानेवारी 50 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून नेमणूक. परंतु कुठल्या तारखेपासून, 26 जानेवारी 1950 पासून त्यांनी राष्ट्रपती म्हणून काम बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल 22 जुलै 1947 आपला जो तिरंगा ध्वज आहे या ध्वजाला मान्यता देण्याचं काम हे काय केलेलं आहे, या संविधान सभेनं केलेलं आहे. आपल्या लक्षात आलं असेल की संविधान सभेची ही अत्यंत महत्त्वाची कामं आपण बघितलेली आहेत. मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ही नुसती कामच लक्षात ठेवायची नाहीत तर त्याच्याबरोबर त्याच्या तारखाही तुम्हाला काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. आता हे संविधान सभेचं जे कामकाज होतं, हे संविधान सभेचं कामकाज चालूच असताना नेमकं संविधान सभेचा जो मसुदा आहे तर हा मसुदा नेमका कधी कधी मांडला, काय मसुद्याबाबतची थोडीशी आपल्याला माहिती घ्यायची. बघा, संविधानाचा जो मसुदा आहे याच्या बाबतीतल्या पण आपल्याला 3 तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली, दुसरी आणि तिसरी. मसुदा समितीनं संविधान सभेच्या समोर पहिल्यांदा मसुदा मांडला. ती तारीख म्हणजे तो महिना आहे मित्रांनो फेब्रुवारी 1948. फेब्रुवारी 1948. आता फेब्रुवारी 1948 नंतर संविधान सभेनं काय केलेलं आहे, हा पहिला मांडलेला मसुदा त्याचा अभ्यास केला आणि त्यानंतर जवळपास याच्यामध्ये 8 महिन्याचा गॅप दिलेला आहे. किती महिने, 8 महिने. त्याच्यामध्ये या मसुद्यावरती चर्चा, टिप्पणी, टीका, वेगवेगळी मतांतर या सगळ्यांचा स्वीकार करून दुसऱ्यांदा मसुदा मांडलेला आहे, तो म्हणजे ऑक्टोबर 1948ला. ऑक्टोबर 1948ला. आणि ऑक्टोबर 1948ला दुसऱ्यांदा मसुदा मांडल्यानंतर सगळ्यात शेवटी तिसरा आणि अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948ला मांडला गेला. ह्या तारखा लक्षात ठेवा. मसुद्याच्या बाबतीतला पहिला मसुदा फेब्रुवारी 1948, दुसरा मसुदा ऑक्टोबर 1948 आणि त्याच्यानंतर शेवटचा आणि अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948ला मांडला
मात्र या मसुद्यावरती तिथून पुढं म्हणजे तो अंतिम करेपर्यंत म्हणजे अगदी 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत मित्रांनो चर्चा होत होती. बरेचसे प्रश्न, त्याची उत्तरं, टीका टिप्पणी, त्याच्यात बदल, मान्यता, ह्या सगळ्या गोष्टी होऊन हा मसुदा म्हणजे याच्या पुढं परत त्याचं 3दा वाचन झालेलं लक्षात घ्या. या मसुद्याचं 4 नोव्हेंबर 1948 नंतर त्याच्या पुढं 49 पर्यंत 3दा वाचन झालं आणि सगळ्यात शेवटी 26 नोव्हेंबर 1949ला तो काय झालेला आहे, मसुदा आपण स्वीकृत केलेला आहे. त्यामुळे तारखा लक्षात ठेवा. फेब्रुवारी 1948 पहिल्यांदा मसुदा मांडला, ऑक्टोबर 1948 दुसऱ्यांदा मसुदा मांडला आणि तिसऱ्यांदा 4 नोव्हेंबर 1948ला. त्याच्यानंतर त्याच्या बाबतीमध्ये काय झालं, 3 वेळा त्यानंतर चर्चा, त्यानंतर त्याचं वाचन, हे सगळं प्लस मायनस या सगळ्या गोष्टींचा विचार होऊन 26 नोव्हेंबर 1949ला आपण काय केलेलं आहे, आपलं संविधान स्वीकृत केलेलं आहे. आता या मसुद्याच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या 3 महत्त्वाच्या तारखा किंवा 3 महत्त्वाची वर्ष आपण बघितलेली आहेत. आता याच्यानंतर आपणाला जायचं आहे ते संविधान 26 नोव्हेंबर 1949ला आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी स्वीकृत केलेलं आहे. बरोबर, 26 नोव्हेंबर 1949ला आपण संविधान स्वतः अर्पण आणि स्वीकृत केलेलं आहे. आणि नेमकं लागू कधी केलं सांगा, तर 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950ला आपण संविधान लागू केलं. म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची सगळीच्या सगळी कलमं त्या ठिकाणी लागू झाली होती. मात्र मित्रांनो 26 नोव्हेंबर ही जी तारीख आहे, 26 नोव्हेंबर 1949 या तारखेपासून संविधानामधील काही कलमं 394 नुसार लागू झाली होती. कुठल्या कलमानुसार, कलम 394 नुसार. किती कलमं लागू झाली होती, तर एकूण 16 कलमं लागू झाली होती. कोणती कोणती बघा, 5, 6, 7, 8, 9 हा आपण एक गट करूया. ही जी सुरुवातीची कलम आहे ती नागरिकत्वाच्या बाबतीतले 5, 6, 7, 8, 9 हा एक गट. त्याच्यानंतर 60 आहे, त्याच्यानंतर 324 आहे, त्याच्यानंतर 366 आहे, 367 आहे, त्याच्यानंतर 372 आहे, त्याच्यानंतर 379 आहे, त्याच्यानंतर 380 आहे मित्रांनो, परत 388 आहे आणि त्याच्यानंतर 391, 392 आणि 393. बघा आपण चेक करू. 5, 6, 7, 8, 9 4 झाली, सॉरी 5, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. ओके, बघा कुठली कुठली कलमं जी लक्षात घ्या. संविधान सभा अस्तित्वात आली, काम केलं, संविधान तयार झालं, स्वीकृत केलं आणि लागू केलं. लागू कोणत्या तारखेला केलं सांगा, 26 जानेवारी 1950ला. ओके, आता 26 जानेवारी 50ला सगळी संविधान आपलं लागू झालं, सर्व संविधान. मात्र त्या अगोदर हे लागू होण्या अगोदर 26 नोव्हेंबर 1949ला मग निवडणुकीच्या बाबतीतली तत्त्व असतील, नागरिकत्वाच्या बाबतीतले असतील, ही जी महत्त्वाच्या बाबी होत्या याबाबतच्या तरतुदी कलम 394 नुसार 16 कलम लागू झाले. कोणती बघा, कलम 5, कलम 6, कलम 7, कलम 8, कलम 9, कलम 60, त्याच्यानंतर कलम 324, त्याच्यानंतर 366, 67, त्याच्यानंतर 367 नंतर 372, त्याच्यानंतर 379, 80 आणि त्यानंतर 380 नंतर 300 किती बघा 91, 92, 93 आणि मध्ये एक राहिलं 388. ओके, तर अशा पद्धतीने ही 16 कलम आपणाला कधी विचारलेली नाहीत तरी आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. आता यानंतर आपणाला परीक्षेमुख असणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक कुठला असेल तर वेगवेगळ्या समित्या. आयोग आपणाला प्रत्येक पूर्व परीक्षेमध्ये म्हणतोय बघा, प्रत्येक पूर्व परीक्षेमध्ये वेगवेगळ्या समित्या विचारतं. ठीक आहे, आता वेगवेगळ्या समित्यामध्ये आपणाला सगळ्यात महत्त्वाची एक समिती आहे ती म्हणजे मसुदा समिती. पहिली समिती कुठली, मसुदा समिती. मसुदा समिती माहिती आहे तुम्हाला, आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ही मसुदा समिती स्थापन झालेली होती. बरोबर आहे. आता या मसुदा समिती स्थापन झाल्यानंतर या मसुदा समितीच्या बरोबर आपल्याला बाकी काही ज्या समित्या आहेत त्या आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता त्या समित्यामध्ये आपण या समित्या थोड्या ट्रिकच्या पद्धतीनं लक्षात ठेवणार आहोत. बघा मी सुरुवात करतोय,
मसुदा समिती तुम्हाला माहीत आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. मसुदा समिती ही आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली होती. या मसुदा समितीमध्ये एकूण सदस्य किती होते? 7 सदस्य. जवळपास बऱ्यापैकी सगळे सदस्य वकील असल्यामुळं आणि मसुदा समितीनं तयार केलेला मसुदा हा वकिलांच्यासाठी एक चांगलं नंदनवन मानला जातो. आता या मसुदा समितीमध्ये जे 7 सदस्य होते त्याच्यामध्ये कोण होतं बघा. एक होते आंबेडकर स्वतः, त्याच्यानंतर अय्यर होते, अय्यंगार होते, साधुल्ला होते, के मुन्शी होते, टी कृष्णमाचारी होते आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की कोण होते सांगा शेवटचे? एन माधव राव. अशा पद्धतीने ही 7 लोकांची आपणाला मसुदा समिती लक्षात ठेवायची आहे. मसुदा समिती म्हटलं तर आंबेडकरांचं नाव आपल्या सगळ्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. आता खऱ्या अर्थानं आपल्याला आयोग जो प्रश्न विचारतो तो याच्या पुढच्या ज्या समित्या आहेत त्याच्यावरती विचारतो. आपण त्या सर्व समित्या अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार करून घ्यायचे. लक्ष द्या, त्या सगळ्या समित्या तुम्हाला तोंडपाठ करून घ्यायची जबाबदारी माझी आहे. फक्त 2 मिनिटांमध्ये आपण त्या समित्या सगळ्या बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे राजेंद्र प्रसाद. आपण एका नावावरून समित्या बघूया, त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य आणि मग त्याच्या संदर्भातल्या समित्या अशा पद्धतीने आपण थोडंसं जाऊया. बघा, राजेंद्र प्रसाद म्हटलं तर आपणाला लक्षात येईल की राष्ट्रपती होते, संविधान सभेचे अध्यक्ष होते, बरोबर आहे. मग संविधान सभेचे अध्यक्ष असल्यानंतर त्यांच्याकडे अत्यंत महत्त्वाचं पद असणार आहे. तर ती समिती जी होती पहिली तर कार्यपद्धती नियम समिती. कार्यपद्धती नियम समिती जिचे अध्यक्ष कोण होते सांगा? राजेंद्र प्रसाद होते. ठीक आहे. त्याच्यानंतर संविधान सभेमध्ये कार्यपद्धती नियम नंतर त्यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाची समिती होती ती म्हणजे ध्वज समिती, जिला आपण फ्लॅग समिती म्हणतो ती. त्याच्यानंतर वित्त समिती, स्टाफ आणि वित्त समिती, स्टाफ आणि वित्त समिती. ही 3 नावं आपणाला लक्षात ठेवायची आहेत. एक कार्यपद्धती नियम समिती, ध्वज समिती आणि स्टाफ आणि वित्त समिती. आणि सगळ्यात महत्त्वाची एक समिती अजून राहिली, सुकाणू समिती. बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या 4 समिती आपल्याला बघायच्या आहेत. पहिली महत्त्वाची समिती एक कुठली सांगा? तर कार्यपद्धती नियम समिती, त्याच्यानंतर ध्वज किंवा फ्लॅग समिती, त्यानंतर स्टाफ आणि वित्त समिती आणि सुकाणू समिती. राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती होते आणि संविधान सभेचे अध्यक्ष पण होते. तर या काळामध्ये त्यांच्याकडं 4 समित्यांचं प्रमुख पद होतं. एक कार्यपद्धती नियम समिती, दुसरी स्टाफ आणि वित्त समिती, त्याच्यानंतर तिसरी येते सुकाणू समिती आणि ध्वज समिती. अशा राष्ट्रपती म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेमध्ये या वेगवेगळ्या समितीच्या अध्यक्षपदी ते आपल्याला दिसून येतात. बघा, राजेंद्र प्रसाद कोणकोणत्या समित्या? एक कार्यपद्धती नियम समिती, दुसरी सुकाणू समिती, त्याच्यानंतर स्टाफ आणि वित्त समिती आणि त्याच्यानंतर ध्वज किंवा फ्लॅग समिती. दुसरं नाव आपण बघूया, अत्यंत प्रसिद्ध नाव. दुसरी व्यक्ती पंडित नेहरू. आता पंडित नेहरूंच्या बाबतीमध्ये आपणाला काही बाबीमध्ये फसगत होऊ शकते, लक्षात घ्या. तर पंडित नेहरूंच्या बाबतीमध्ये संघराज्य घटना समिती नाव थोडंसं, संघराज्य घटना समिती. आता घटना समिती म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर आंबेडकरांचं नाव येतं. मात्र संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते सांगा? पंडित नेहरू होते. संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? पंडित नेहरू होते. त्याच्यानंतर दुसरी समिती होती ती म्हणजे होती संस्थानिकांशी चर्चेसाठीची समिती. संस्थानिकांशी चर्चा करणं, संस्थानिकांशी चर्चा करणं. तर या संस्थानिकांशी चर्चा करण्यासाठीची जी समिती होती ती समिती कुठली होती? तर ती समिती पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली होती, संस्थानिकांशी चर्चेसाठीची समिती. त्याच्यानंतर बघा, संघराज्य घटना समिती आणि संस्थानिकांची चर्चा ह्या 2च महत्त्वाच्या समित्या होत्या. तिसरी समिती नाही. महत्त्वाच्या समित्या होत्या त्या कोणत्या होत्या? एक संघराज्य घटना समिती आणि दुसरी संस्थानिकांशी चर्चेसाठीची समिती. आता आपण चुकू कुठं शकतोय बघा, तर संस्थानिकांशी चर्चा म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. मात्र एक लक्षात ठेवा, जाणीवपूर्वक लक्षात ठेवा, संस्थानिकांशी चर्चा हा शब्द आल्यानंतर आपण तिथं सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव जोडायचं नाही. तर त्या ठिकाणी आपणाला जी समिती लक्षात ठेवायची आहे ती पंडित नेहरू.
बघा आपण दोन व्यक्तींच्या समित्या पाहिलेल्या आहेत, एक पहिलं राजेंद्र प्रसाद आणि त्याच्यानंतर पंडित नेहरू. मी परत थोडंसं रिवाइज करतो तुमच्या पुढं. राजेंद्र प्रसादांच्या बाबतीत मित्रांनो 4 महत्त्वाच्या समित्या होत्या. पहिली समिती होती कुठली सांगा? एक कार्यपद्धती नियम समिती, बरोबर आहे. दुसरी ध्वज किंवा फ्लॅग समिती, त्याच्यानंतर सुकाणू समिती आणि स्टाफ व वित्त समिती. आणि पंडित नेहरूंच्या बाबतीत 2 महत्त्वाच्या समित्या, एक संघराज्य घटना समिती आणि दुसरी संस्थानिकांशी चर्चेसाठीची समिती. त्याच्यानंतर आपण तिसरी एक महत्त्वाची व्यक्ती पाहूया, ती म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. सरदार पटेल. आता सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या अध्यक्षपदाखाली सुद्धा वेगवेगळ्या अत्यंत महत्त्वाच्या कमिट्या कार्यरत होत्या. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी होती ती होती अल्पसंख्याक, त्याचबरोबर मूलभूत हक्क आणि आदिवासी यांच्याबाबतची जी मुख्य समिती होती, ही मुख्य समिती सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली होती. बघा काय म्हटलं मी, अल्पसंख्याक, मूलभूत हक्क आणि आदिवासी यांच्याबाबतली जी मुख्य समिती होती, ही मुख्य समिती कुणाच्या नेतृत्वाखाली होती? तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली होती. त्याच्यानंतर तिकडं जशी संघराज्य घटना समिती होती, तशी प्रांतिक घटना समिती, दुसरी समिती आहे प्रांतिक घटना समिती. तर मित्रांनो, प्रांतिक घटना समितीचे जे अध्यक्ष होते, ते प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर हे प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष सुद्धा सरदार वल्लभभाई पटेल होते. आता त्याच्यानंतर तिसरी अत्यंत महत्त्वाची समिती होती, ती होती पश्चिम बंगाल आणि पूर्व पंजाब. आपण थोडंसं हे लक्षात ठेवू शकतो की पंजाबमध्ये आणि बंगालमध्ये तिकडं स्वातंत्र्याच्या वेळेला सुद्धा दंगे झाले होते, लक्षात घ्या, बंगालमध्ये वगैरे. तर त्यावेळेला म्हणजे तो एक संदर्भ. आणि आपले जे सरदार पटेल आहेत, हे काय होते? आपले गृहमंत्री होते, तुम्हाला माहिती आहे. मग अप्रत्यक्षरित्या असं लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय मी, कारण तो काळ वेगळा होता आणि हा काळ वेगळा. तरी बंगाल आणि पूर्व पंजाब इथल्या सुरक्षिते बाबतीतली जी समिती होती, ती समिती कुणाच्या नेतृत्वाखाली होती? सरदार पटेलांच्या बाबतीत. या तिन्ही समित्या लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि आदिवासी यांच्या बाबतीतली मुख्य समिती सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली होती. त्यानंतर दुसरी समिती कुठली? तर दुसरी समिती प्रांतिक घटना समिती. संघराज्य घटना समिती, त्याच्यानंतर आपण लक्षात ठेवायचे प्रांतिक घटना समिती. तर ही प्रांतिक घटना समिती सुद्धा सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली होती. आणि पश्चिम बंगाल आणि पूर्व पंजाब इथल्या सुरक्षेच्या बाबतीत उपाययोजनेसाठी जी समिती होती, ती समिती सुद्धा कुठली होती? तर ती सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली होती. बघा, आतापर्यंत आपण 3 महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या नेतृत्वाखाली समित्या पाहिलेल्या आहेत, ज्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या. तर त्याच्यामध्ये आपण राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू आणि सरदार पटेल, मी परत रिवाइज करतोय तिन्ही समित्या. पहिली समिती बघा, पहिली समिती कोणाची? आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची पाहिली. त्याच्यामध्ये एक कार्यपद्धती नियम समिती, दुसरी स्टाफ वित्त समिती, त्याच्यानंतर सुकाणू समिती आणि त्याच्यानंतर आपण जी बघितली ती कार्यपद्धती नियम. अशा हे 4 समित्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर आपण पंडित नेहरूंची पाहिली. पंडित नेहरूंच्या 2 समित्या पाहिल्या, एक संघराज्य घटना समिती, दुसरी संस्थानिकांशी चर्चा करण्यासाठी समिती. आणि त्यानंतर सरदार पटेलांच्या बाबतीत आपण 3 समित्या पाहिल्या. सरदार पटेलांच्या 3 समितीमध्ये सगळ्यात महत्त्वाची समिती प्रांतिक घटना समिती. पंडित नेहरूंची कुठल्याही सांगा? संघराज्य घटना समिती. आणि इकडं मात्र सरदार पटेलांच्या बाबतीमध्ये प्रांतिक घटना समिती पहिली. त्याच्यानंतर मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि आदिवासी यांची जी मुख्य समिती होती, ही मुख्य समिती कुणाच्या नेतृत्वाखाली आहे? सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली आहे. त्यानंतर तिसरी समिती जी पश्चिम बंगाल आणि पूर्व पंजाब या ठिकाणच्या सुरक्षेसाठी उपाययोजनेसाठी नेमली होती, ती होती सरदार पटेलांच्या. मुख्य 3 व्यक्ती पाहिलेल्या आपण. आता या 3 व्यक्तींच्या नंतर काही दुसऱ्या इतर काही समित्या होत्या. त्या समित्या बघत असताना आपण जी सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली मुख्य समिती पाहिली, त्या मुख्य समितीतील इतर ज्या उपसमिती आहेत त्या थोड्याशा बघायच्या आहेत. आता या उपसमितीमध्ये पहिली आपण पाहूया मूलभूत हक्क उपसमिती. दुसरी होती बघा त्याच्यामध्ये कुठली सांगा? तर अल्पसंख्याक. त्याच्यानंतर तिसरी होती पूर्वोत्तर सरहद्द.
पूर्वोत्तर सरहद्द. त्याच्यानंतर चौथी अंशतः वगळलेली क्षेत्रे, पण कुठली? आसाम व्यतिरिक्त. या 4 समित्या होत्या. आता आपल्याला या 4 समित्या बघायच्या आहेत. बघा, उपसमित्या बघतोय. ही मुख्य समिती सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली होती, बरोबर आहे. आता हे 4 जे उपसमिती आहेत, आता थोडंसं बघा. मूलभूत हक्क लक्षात ठेवा की आपणाला घटनेने एक प्रकारची आपल्याला कृपा केलेली आहे, हक्क आपणाला दिलेले. म्हणजे ही मूलभूत हक्क समिती जी होती ती मित्रांनो होती JB कृपलानी यांच्या नेतृत्वाखाली. कृपा शब्द लक्षात ठेवा. JB कृपलानी हा कृपा शब्द जो आहे याच्यावर आपण लक्षात ठेवू शकतोय. मूलभूत हक्क ही घटना समितीने आपल्यावर केलेली एक कृपा आहे. मग ही मूलभूत हक्क समिती ही कुणाच्या नेतृत्वाखाली होती? JB कृपलानी यांच्या नेतृत्वाखाली होती. अल्पसंख्याक समिती जी होती ती HC मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली होती. HC मुखर्जी. त्याच्यानंतर पूर्वोत्तर सरहद्द आणि अंशतः वगळली. आता याच्यामध्ये तुमचं थोडंसं गोंधळ होण्याची शक्यता आहे. बघा, तुम्ही जेव्हा पूर्वोत्तर सरहद्द हा शब्द येईल त्याला फक्त बारडोली नाव लक्षात ठेवा. बारडोली हे नाव लक्षात ठेवा जेव्हा पूर्वोत्तर सरहद्द येईल तेव्हा. आणि अंशतः वगळलेली आसाम व्यतिरिक्त असा जेव्हा शब्द येईल तेव्हा AV ठक्कर हे नाव लक्षात ठेवा. AV ठक्कर. बघा, या 4 समिती आपल्याला परत रिवाइज करायच्या आहेत मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं अल्पसंख्याक. बघा, अल्पसंख्याक, मूलभूत हक्क आणि आदिवासी याच्या बाबतीत तिची मुख्य समिती ती कुणाच्या नेतृत्वाखाली? सरदार पटेल, म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली. त्याचे जे उपसमिती आहे त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा कुठली पाहिलेली आहे? तर सर्वात पहिल्यांदा आपण मूलभूत हक्क बघितली. मूलभूत हक्क समिती JB कृपलानी. त्याच्यानंतर अल्पसंख्याक समिती HC मुखर्जी. आणि त्याच्यानंतर पुढच्या ज्या 2 होत्या त्याच्यामध्ये पूर्वोत्तर सरहद्द आणि अंशतः वगळलेली आसाम व्यतिरिक्त. ठीक आहे. तर यामध्ये पूर्वोत्तर सरहद्द कुणाच्या नेतृत्वाखाली आहे? बारडोली यांच्या नेतृत्वाखाली आहे. आणि अंशतः वगळलेली ही कुणाच्या नेतृत्वाखाली? AV ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली आहे. बघा, हिता आपण राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल आणि त्यांच्या उपसमित्या बघितलेल्या आहेत. आता याच्या व्यतिरिक्त अजून काही महत्त्वाच्या समित्या आहेत की ज्या आपल्याला परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपण सुरुवात करूया एका समितीला. गृह समिती. आता गृह समिती जी आहे, गृह म्हणजे आपणाला माहीत आहे. तर आपण असं लक्षात ठेवा, हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी यामध्ये कुठल्याही पद्धतीचं म्हणजे कुणाचंही नाव किंवा त्यातून कुणाला दुखवण्याचा कुठलाही विषय नाही. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. आपल्याला सोप्या पद्धतीने लक्षात राहावं याच्यासाठी काही गोष्टी या ठिकाणी मी सांगतोय. गृहिणी सीता होती, लक्षात ठेवा. गृहिणीचं नाव काय होतं? सीता. मग ही जी गृह समिती होती ती कुणाच्या नेतृत्वाखाली होती? पट्टाभी सीतारामय्या. पट्टाभी सीतारामय्या. त्यातला सीता शब्द फक्त लक्षात ठेवायचा. सीता ही गृहिणी होती, म्हणजे गृह समितीचे प्रमुख कोण होते? पट्टाभी सीतारामय्या. गृह समितीचे प्रमुख कोण होते? पट्टाभी सीतारामय्या. दुसरी समिती जी आहे, दुसरी समिती आहे ती आहे नागरिकत्वावरील तद्दर्थ समिती. नागरिकत्व म्हणूया आपण, नागरिकत्वावरील तद्दर्थ समिती. आता नागरिकत्वावरील तद्दर्थ समिती होती ती होती S वरदचार्य. कोण प्रमुख होते? S वरदचार्य. S वरदचार्य हे नागरिकत्वावरील तद्दर्थ समितीचे प्रमुख होते. त्याच्यानंतर तिसरी जी होती, तिसरी ती आर्थिकच्या बाबतीत होती. आर्थिक म्हणजे आपण जिला वित्तच्या बाबतीतली समिती म्हणू शकतोय. आता वित्त, पैसा, बरोबर आहे. वित्त किंवा पैसा. वित्त हा शब्द म्हटला किंवा पैसा जरी म्हटला तर याच्या बाबतीत आपण सरकार म्हणू शकतो. लक्षात ठेवू शकतो सरकार हा शब्द, म्हणजे सर्वात जास्त पैसा आपण सरकारकडे आहे असं म्हणू शकतो. बरोबर आहे का? बघा, मग वित्तीय समिती होती, ही वित्तीय समिती होती नलिनी रंजन सरकार. नलिनी रंजन सरकार. नलिनी रंजन सरकार. बघा, 3 समित्या पाहिलेल्या आहेत. पण इतर समित्या, एक गृह समिती मी तुम्हाला सांगितलं. गृह समितीमध्ये, गृह म्हणजे घर असं पकडा आणि त्याच्यामध्ये सीता शब्द लक्षात ठेवा. गृह समितीमध्ये काय येईल? पट्टाभी सीतारामय्या येईल. त्याच्यानंतर नागरिकत्वावरील तद्दर्थ समिती बघितली, त्याच्यामध्ये S वरदचार्य पाहिलं.
त्याच्यानंतर आपण तिसरी समिती या ठिकाणी बघितली ती म्हणजे वित्तीय समिती. आणि वित्तसाठी मी तुम्हाला सांगितलं काय नाव लक्षात ठेवा, सरकार नाव लक्षात ठेवा, नलिनी रंजन सरकार. आता याच्यानंतर अजून काही छोट्या छोट्या समिती आहेत त्याही आपल्याला बघायचे आहेत. बघा आपण राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, त्याच्यानंतर त्यांच्या उपसमित्या आणि आता या 2-3 समित्या बघितलेल्या आहेत. याच्याशिवाय अजून काही समित्या आहेत, या समित्या आपण बघूया. याच्यानंतर बघा संविधान सभेच्या कार्यावली समिती होती. कुठली होती? संविधान सभेचं कार्य, संविधान सभेच्या कार्यावरील समिती. आता ही जी समिती होती ही संविधान सभेच्या कार्यावरील समितीची होती. ही समिती होती जी.व्ही. मावळणकर यांच्या अध्यक्षतेखाली. जी.व्ही. मावळणकर. संविधान सभेच्या कार्यावली समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती सांगा? जी.व्ही. मावळणकर. आता ही जी.व्ही. मावळणकर आपण या अगोदर नाव पाहिलेलं आहे. तर जी.व्ही. मावळणकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेच्या कार्यावली समिती होती. आणि सगळ्यात शेवटी आपण योग्यता समिती. कुठली समिती? योग्यता समिती. ही योग्यता समिती जी आहे ही योग्यता समिती अय्यर यांच्या नेतृत्वाखाली होती. अय्यर. त्याच्यानंतर अजून एक बिझनेस समिती होती. बिझनेस. के.एम. मुन्शी. के.एम. मुन्शी जे याच्यामध्ये होते बघा कशात? मसुदा समिती होते, मुंबई प्रांताचे होते. तर आपण असं लक्षात ठेवूया मुंबईचे ते एक बिझनेसमॅन होते. कोण होते? के.एम. मुन्शी. के.एम. मुन्शी. आणि चीफ कमिशनरच्या प्रांताबाबत एक समिती होती. चीफ कमिशनर. चीफ कमिशनरच्या प्रांताबाबत समिती होती. कमिशनर. तर ती समिती होती अय्यंगार. बघा लक्षात आलं का? बघा आपण या ठिकाणी सगळ्या महत्त्वाच्या समित्या मी तुमच्याकडून 2-3 वेळा रिवाईज करून घेतलेले आहेत. आता सगळ्यात शेवटी आणि मी परत प्रत्येक समितीचं नाव सांगणार आहे. चला आपण परत सुरुवात करायची आहे. बघा कुठून सुरुवात करायची? आपण सुरुवात करूया आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राजेंद्र प्रसादांच्या बाबतीमध्ये एक कार्यपद्धती नियम समिती. बरोबर आहे का? बघा माझ्याबरोबर तुम्ही पाठ करायचे आहेत. परीक्षेला 100% प्रश्न येणारा घटक आहे. जर तुम्हाला पाठ झालं तर तुम्ही हमखास या ठिकाणी 1 गुण मिळवणार हे लक्षात ठेवा. चला सुरुवात करूया. पहिली व्यक्ती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्यामध्ये एक कार्यपद्धती नियम समिती. बरोबर आहे. दुसरी स्टाफ व वित्त समिती. तिसरी सुकाणू समिती. चौथी ध्वज व फ्लॅग समिती. त्याच्यानंतर पंडित नेहरू. पंडित नेहरूंच्या मित्रांनो 2 समित्या. एक संघराज्य घटना समिती, दुसरी संस्थानिकाची चर्चेसाठी समिती. त्याच्यानंतर आपण तिसरा व्यक्ती बघितली. तिसरी व्यक्ती महत्त्वाची सरदार वल्लभभाई पटेल. सरदार पटेलांच्या बाबतीत 3 महत्त्वाच्या समित्या. इकडं संघराज्य घटना समिती, तसं इकडं प्रांतिक घटना समिती. पटेलांच्या नेतृत्वाखाली प्रांतिक घटना समिती. त्याच्यानंतर मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि आदिवासी यांच्यासाठीची मुख्य समिती त्यांच्या नेतृत्वाखाली. आणि तिसरी पश्चिम बंगाल आणि पूर्व पंजाब याच्यासाठीची तिसरी समिती. ओके. आता त्यानंतर आपण सिंगल व्यक्तींच्या समित्या पाहिल्या. आता कुठली बघितली बघा? तर याच्यानंतर आपण काय बघितलं? तर सरदार वल्लभभाई पटेल यांची ज्या मुख्य समिती होती त्याच्या उपसमित्या बघितल्या. त्याच्यामध्ये पहिलं नाव आपण बघितलं कुठलं? तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं नाव हे मूलभूत हक्काच्या बाबतीत. बरोबर आहे. मूलभूत हक्क जे.बी. कृपलानी समिती. ठीक आहे. अल्पसंख्याक एच.सी. मुखर्जी. त्याच्यानंतर त्याच्यानंतर कुठलं? तर बारडोलीची समिती बघितली आणि ए.व्ही. ठक्कर. मग त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण बघितलं की पूर्वोत्तर सरहद्द. त्याच्यामध्ये बारडोली आणि सगळ्यात शेवटी वगळलेली क्षेत्र आसाम व्यतिरिक्त तिथं पाहिलं आपण ए.व्ही. ठक्कर. आणि त्यानंतर आपण सिंगल समित्या बघितल्या. त्याच्यामध्ये गृह समिती बघितली, पट्टाभी सीतारामय्या. नागरिकत्वावरील तद्दर समिती बघितली, एस. वरदचार्य. वित्तीय समिती बघितली, नलिनी रंजन सरकार. त्यानंतर आता सगळ्यात शेवटी या समित्या बघितल्या संविधान सभेच्या कार्यावली समिती जी.व्ही. मावळणकर. त्याच्यानंतर योग्यता समिती अय्यर. त्याच्यानंतर बिझनेस समिती मुंबईचे बिझनेसमॅन के.एम. मुन्शी. आणि सर्वात शेवटी मित्रांनो आपण पाहिली ती म्हणजे चीफ कमिशनरच्या प्रांताबाबतची समिती, ती म्हणजे अय्यंगार यांच्या नेतृत्वाखाली समिती. अशा पद्धतीनं आपणाला या ठिकाणी परीक्षेभिमुख पद्धतीनं या सर्व समित्या लक्षात ठेवायच्या आहेत. आता या समित्या आपण पाहिल्यानंतर या ठिकाणी आपणाला दुसरा एक सर्वात महत्त्वाचा भाग बघायचा आहे की जो परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, की ज्या ठिकाणाहून आपणाला आयोग वारंवार प्रश्न विचारतं. तो सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या घटना समिती जिनं 2 वर्ष
जवळपास 11 महिने आणि 18 दिवस काम केलं आणि काम करत असताना एक चांगलं सर्वसमावेशक असं संविधान आपल्या देशाला दिलं. तर हे संविधान तयार करत असताना या संविधान सभेनं जे स्रोत वापरले होते संविधान तयार करण्यासाठी ते आपणाला बघायचे. तर लक्षात घ्या, जवळपास 60 देशांचा अभ्यास केला. किती देशांचा मित्रांनो? 60 देशांचा अभ्यास केला आणि 60 देशांचा अभ्यास करून संविधान सभेने काय केलेलं आहे? आपलं संविधान तयार केलेलं आहे. मग संविधान सभेनं या 60 देशांचा अभ्यास करून त्या 60 देशांमधील ज्या महत्त्वाच्या चांगल्या गोष्टी आहेत की ज्या आपणाला आपल्या इथे लागू करता येतील त्या सर्व तरतुदी आपल्या देशामध्ये काय केलेल्या आहेत? लागू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा ना निश्चितपणे आपणाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मात्र हा जो भाग आहे तो मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहे, त्यामुळे नक्की तुम्ही उद्याचे लेक्चर बघायला विसरू नका. तर या ठिकाणी मित्रांनो आपण थांबणार आहोत. तर उद्याच्या लेक्चरमध्ये भाग 2 मध्ये आपण महत्त्वपूर्ण समित्या आणि त्याच्या पुढचा परीक्षेभिमुख भाग तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर नक्की अजूनही कुणी जर शिंदे सर्स लक्ष अकॅडमी या यूट्यूब चॅनलला अजूनही कुणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सर्वांनी सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आपण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच राज्यसेवा मुख्य परीक्षा बदललेली पद्धतीची आहे तिच्यावरती सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि चांगले व्हिडिओ तयार करणार आहोत. त्याचबरोबर पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, येणारी अभियोग्यता चाचणी असेल, या सर्व परीक्षा पद्धतीवरती आपण अत्यंत चांगले आणि महत्त्वपूर्ण आणि विद्यार्थ्यांना गरजेचे व्हिडिओ लवकरच तुमच्यासमोर आणत आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांना माझी एक विनंती आहे की सर्वांनी या यूट्यूब चॅनलला लाईक करा. अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा शेअर करा. उद्याचा भाग अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. नक्की आपण या भागावरती उद्या संध्याकाळी व्हिडिओ टाकणार आहोत. तर उद्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ उद्या जो मी टाकणार आहे तोही नक्की बघायचा आहे. आपण सर्वांनी मला अशाच पद्धतीने प्रोत्साहन द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.